माजी सरपंच माधवराव पाटील हिवाळे यांच्या दातृत्वातून श्रीरामवाडी शाळेच्या इमारतीची दुरुस्ती. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. श्रीरामवाडी बोरगाव तारू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची गळती थांबवून माजी सरपंच श्री माधवराव पाटील हिवाळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि गळतीमुक्त वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक व आभार व्यक्त केले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पावसाळ्यात गळत होती. मुसळधार पावसामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसणे कठीण झाले होते, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत होता. शाळेची ही दुरवस्था पाहून अध्यक्ष श्री दीपक कोरडे आणि उपाध्यक्ष श्री शिवाजी त्रिंबकराव धसाळ यांनी या समस्येबाबत विद्यमान सरपंचांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला व परिस्थितीचे फोटोही दाखवले. मात्र प्रशासकीय पातळीवरून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही कारणास्तव ती योजना पूर्ण होऊ शकली नाही. अखेर उपाध्यक्ष शिवाजी त्रिंबकराव धसाळ यांनी ही अडचण माजी सरपंच श्री माधवराव पाटील हिवाळे यांच्या कानावर घातली. शिक्षणाची तळमळ आणि गावाविषयी असणारी सामाजिक बांधिलकी जपत श्री माधवराव पाटील हिवाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता शाळेच्या दुरुस्तीसाठी तातडीने 25,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. केवळ मदत देऊन न थांबता त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून मिस्त्री व कामगारांची व्यवस्था केली आणि ऑगस्ट 14 रोजी दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करून घेतले. उद्या 15 ऑगस्टच्या शुभदिनी आपले विद्यार्थी एका सुरक्षित आणि गळतीमुक्त शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करतील, यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकत नाही. समस्त ग्रामस्थ श्रीरामवाडी. शिक्षण हेच खरे राष्ट्रकार्य आहे, या भावनेतून माजी सरपंचांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे ऑगस्ट 15 रोजी विद्यार्थी गळतीमुक्त वातावरणात ध्वजप्रदानाचा सण साजरा करू शकले. या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर गावातील प्रत्येक नागरिकाने असाच सामाजिक विचार करून गावाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन करत समस्त ग्रामस्थ श्रीरामवाडी बोरगाव तारू यांच्या वतीने माधवराव पाटील हिवाळे यांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले.